काय आणू? ते पाठ उंची नाही का असा लय. मग आता काय आणू ते? उंची असा म्हणजे जरा उंची असलं म्हणजे करा येते. काय काय काय? आता हे जरा मोठं पाटील आणायला पाहिजे होतं पण आता राहू दे. काय काय आणायचं नाही आता ही चिक मोजून घ्यायचा किती आहे ती. चिक मोजला म्हणजे चिक घट्ट मुठ निघलाय बघ गहू घरचा आहे त्यामुळं वरती माघारी एक अहो माघारी होतून अगं माघारी वतून घेणार होता पाणी ठेवायचं असतं मोजून घेऊ बाळा. लय आधी प्रश्न हाय. विचारती बघतो अजून हाय घ्या त्याला बरं हाय त्या अंदाजानं ठेवायचं पाणी. अंदाज कशाला केलाय? तुमचा अंदाज काय मला कळत नाही बाबा. कोरडे अगं मी एकटी करत होती तिथं बाळा ह्या वर्षी तू आहे माझ्या मदतीला. त्याला कधी माती ती लावली पातीला. पातील्याला माती लावून आणली की तू झोपली होती तवर. तुमच्या अगोदर मी उठते असं त्या झालं. तू बाळानं माझ्या उठलं सकाळी सगळं झाडून लुटून घेतलं माझं होतं माझ्या लेकरानं. नाश्त्याला केला पनीर चिल्ला दोघींनी खाऊन मस्तपैकी आम्ही नाश्ता करून एकदम टुमटुमीत मग कोरड्या घाला त्याच्या. नाहीतर गेल्या वर्षी माझं तिथं बाळ नव्हतं आणि मला उपाशीच बसायला लागत होतं. कोण होती म्हणायचं की लाडाची लेक. लाडाची लेकती का तिच्या घरी होती तिकडे तिथे बाळा मला काही ती खाण जरा करू लाग म्हणलं तर मला जागे तिकडं माझी लेकरं राहायला आहे ती सगळी करायला पण नाही. तसंच असतं तिथं बाळा आईनच करायचं असतं लेकरांनी खायचं असतं. एक पातीलं चिक होता आणि थोडा पेला बरोबर तर आपण का नाही एक पातीलं आणि एक तांब्यावर पाणी ठेवायचं आणि परत एक तांब्या काढून ठेवायचा बाजूला. सगळं खरं पण तिथं बाळा आपण हे झाका आणलं नाही पिल्या तेवढं मोठं काय नाही ते झाकाय परत भाकरीची माझं काय आला का दिदू बाळा? हेलपाटे घालून मारायचे. अगं दिदू पिल्या तू हाय मग काय होतंय का बाबा एखादा हेलपाटा असला तर पिल्या हा घर इथनं बी दरवाजा काढला नाही की एखादा. काय करायचं म्हणलं होतं बरं का मी बाबाला घर आपण पाठीमागणे एक दरवाजा ठेवू तर इंजिनियर साहेब काय म्हणतेल ते ऐकलं त्यांनी. कशाचं यायला नाही हा नाही का वेळ कशाच आहे खरं भारी आलाय बघ एवढ्या दगडात चालू. बघ दिदू दिदू बाळा अगं येते किती पाण्याला उकळी आली बाहेर. काय करू आता? आता हे आदान काढून ठेवायचं बाजूला आणि फोटो घट्ट झालं तर चालेल पण पातळ नको पाहिजे. लागलं तर वरण वाटायचं थोडं. वत्ती का तू काय करते? कुठल्या साईडला? इकडून नको तिकडून नको पाणी पोळल पडलं तुला सामानिक मीठ टाकायचं मला दिदी तुझ्या. मग तुम्हीच होत म्हणता वतून ठेवची लाडू करत वाळल्यावर आणि की होतं थोडंच टाकतं मीठ. चुलीवर करायचं वेगळंच असतं फ्रेश वाटते फ्रेश गरम होत नाही ते तुझ्या हाटा काय काय तर घामाचं लोंड सुटतं ते नुसतं घरात करायचं काहीच लय निवांत बसून करू वाटतं तिथं पण सावली येत नाही ना परत ऊन येतंय लगेच त्यामुळं अडचण आहे आपल्याला सगळी. वत तुम्ही हटते वट थोडं 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 वट आधू कर पुन्हा बघ करणं वत 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 सगळं हां ह्याच्यातलं पाणी थोडं हे करून खंगाळून टाक डोक्यात तांब्यातलं थोडं थोडं घेऊन थोडं घ्यायचं लय घेऊन सगळा चिक खंगाळून टाक. जाळच बघायला तिकडून एखादं बारीक काटली जाळ जर असला म्हणजे पहिल्यांदा लगेच पुन्हा मग कमी करायचा आराव पैसे आहे का जाळ खाली हलवू नको हलल्यावर बाजू बारकी काटकी झाली का दमानं लागलं
मला माहिती होतं अशीच हालत होणार आहे. आई साहेब मला तुमचं टेन्शन नाही लागलंय बरं का. अगं ते तुम्हाला हात असंच होत असतं. दूर लागायला लागलाय ग. बघ ही मेहनत केली तरच असं पीठ होत असतंय ग तिथं. राहू द्या, बोल नका काय. आई ग लय घाम आलाय बाबा. झालं का पीठ तयार? बाळा एवढ्या मेहनतीनं हो का आता असं पीठ झालंय बघ. कसलं झालं होतं बघ हाटून. आहे का मला वाटत होतं गाठी होते गाठीच मला पण दिसत होती. तसंच होत असतं ग. लय हाटायची मेहनत घ्यायला लागत असते याला तेव्हा असं मऊ पीठ चांगलं होतं. झालं आता मग. तर शिजू द्यायचं का थोड्या वेळ? आता शिजू देऊन मग घालूया कुरवड्या. बसती पाहिजे जरा आता. काय पडत घालायला लागणार आहे. मी कुठं होणार कमेंट आली होती असला शेवगा वापरामध्ये हात बसत. आत्ताच होता पण मला खाडवडाला त्यानं हे व्यवस्थित पाक करावं हा लागतंय. त्यानं व्यवस्थित येईल म्हणून आपल्या खायचं 2 शेवगा ही बी हाय बी. पोळते आता. त्याच्यात आता बघ लय कुरडे होते चांगले 7-8 कुरडे होते ते. पण पोळतय लय. कापड आणू धरायला. बारकं रुमाल नाही तर काय तर आणायचं लागणार आहे बाहेर. आणू मी काय नको नाही तर. मीच पोळते कसलं खात नाही घालते मी. तुम्ही भरून दे नुसतं. रुमाल आणावं लागतं. मानते छोटे छोटे घालू ना. लय बारक्या बी नाही त्या घालायचं. पातळ घालायचं पण एकावर एक लय घालायला नाही त्या. हा असं एकदा फिरवून शेवटला बंद करायचं. चिटकून घाल व्यवस्थित. थांब रुमाल घेऊन. कोण आलं होतं? अगं काय कुत्र्याचं झालं होतं? अगं ते दूधवाला भैया कुत्र्याला येड्याने बघ किती करायला कुत्र्याला आता उद्या बांधूनच ठेवायला. इकडे या, इकडे. कुत्र्याला का भयाच्या बी अंगावर गेलतं त्या दिवशी. बघ की एवढं झालंय कडू नुसतं. आता ही पीठ गार होऊन गेले पण त्याला तिथं दूध नेसतो आपलं. म्हणला मी दूध नेत नाही तर उभा राहा नाही तर दूध नेत नाही माझं. म्हणून तिथं उभा कुत्र्याला राहायचं. त्याला फाडल्यावर बिचारायला काय काय करा द्यायला लागले मुलगाच ते. गार झालं पण पीठ अगं तिथं. मग त्याच्यात मिक्स करून आणता होतं दुसरं. काय होत डोकं घ्यायला आणू नको आता ती हेलपाटच घालत बसायचं दुपार होईपर्यंत. सावली तिथं पण लय उशीर नाही ती ग 1-1:30 कोरडे असा पदार्थ हाय की चांगली झीट काढतो. बस जरा नाही बाई बसून जमतंय का तुला भरून द्यायचंय. पांढऱ्या शुभ्र झाले. भारी झाली ते का नाही. कलर टाकला नाही ती बरं झाली. कलर टाकायचं का टाकत नाही मी कोरड्यामध्ये तिथ बाळा. हाय ते गेल्या वर्षीचा कलर टाका. कलरची आहे ते की पण लय नाही ते टाकले उगा थोड्या कलरच्या केलत्या. पांढरी आणि कलरची भारी वाटते सानाला काढल्यावर. लय थोडं राहिल्यावरती एका कोरड्यावर सोडायचं कधी तो तसं नाही सोडायचं त्याच्यावर दुसरी कोरडी सोड. ही लय भारी आली बघ तिथे कोरड कशा सोडायचं सगळं. पहिली काय सुद्धा राहत नाही बघ त्याच्यात पाक पुसून निघतंय. लय थोडं राहिल्यावर फिरवतच जाऊ नको. एक शेवगा आहे ना. परत करू नका. शेवट जाते. नाही बाय आता लेकराला माझ्या का बरं तारास खाणं ना करणं डायटवर हाय डिकू माझं करतंय की सगळ्यांसाठी पण. द्यायला लागतंय लेकीला 2. काय अगं ते लेकीला द्यायसाठीच करते का ग बाळा.
आपल्याला बी लागत त्यांना असतं. बोलवायचं असतं मदतीला कधी तर जवळ आहे त्या म्हणल्यावर. काय कधी बाळा ती जाते त्या मग काय माझ्यावर उपकार करते त्या काय? घरी नसते त्याची. असं दे सुट्टी दिवशी बोलवती त्यांना आणि परत करते, तुला नाही बाय करायला आवडत कोण. सगळीजण पण ते तू बाळा तू करून करतो पिल्या उगाच बोलतो बाळा, तू काय नसतं बी तुझ्या मनात. बोलून कडून एवढं करतो तू बहिणींसाठी चांगलं सगळं. मग कोरडे चार करून दिल्या मग काय वाईट मानायचे बाबा. म्हणून आल्या बोलवायचं असतं. तसं मला वाटतं. घरी बाळा त्यांना वेळ असल्यावर येते तेच की त्या लेकरं लहान आहेत ते. तू माझ्यापाशी आहे म्हणल्यावर मला करून लागलं तर काय तुला. तू बिल्या तुला एक सांगू का? आपल्या शरीरात घाम गेला ना चांगला असतंय जरा. मग स्वतः करा. माझा तुला माझा घाम गेलेला कळला नसं का ते बाळा पीठ हाटताना. हा आणि इथं उन्हानं लय बेकार व्हायला लागलंय मला, दुसरं काय नाही. हात बघा कसला झालाय हे बघ. लय छान आहे ग माझं लेकरू. एवढ्या सगळ्या कुरोड्या सोडल्या की ग माझ्या बाळानं, एवढ्या पिल्ल्यानं माझ्या एवढ्या दर्शन्या. खाणार बी मी एकटीच आहे, सगळा कोणाला देणार. खा खा, बरं झालं तू इतकी खा. लय चांगली वेळ सोडल्यात पण पिल्यात तू. गेला का ग दूधवाला भया? बसलाय तुम्ही. दूधवाला भया जाम बेला कुत्र्याला आपल्या. लेकरानं सोडल्या बाय माझ्या कुरोड्या सगळ्या. दूध बाळा गेल्या वर्षी मीच भरायची की कुरोडी अर्धी ह्याच्यावर सोड की. अजून एक होती. सोड दुसरी इथे. ओके ओके बॉस. अशा झाल्या त्या सगळ्या.